Okay, good morning, all dear students. Now, today we will discuss unit number 5, thermodynamics, and our today's topic is second law of thermodynamics. Second law of thermodynamics. Okay. Now, what happened in first case? First law of thermodynamics. That means in previous lecture we discussed about the first law of thermodynamics and limitations and need for second law of thermodynamics. That means the limitations of first law of thermodynamics is nothing but the needs of second law of thermodynamics. So what is the actual need for a second law? Okay, that means what is the limitations of first law? First, what is mean by first law? Sorry, what give the statements of first law. फर्स्ट लॉचे काही स्टेटमेंट्स आपल्याला कसं सांगता येईल? काय म्हटलं आपण स्टेटमेंटमध्ये? त्या फर्स्ट लॉचं स्टेटमेंट जे आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला असं मेन्शन केलं होतं, heat neither be created nor destroyed, it always converted to one form to another form. Okay, that means heat energy or energy of universe remain constant. That means total amount of energy of a system and surrounding remains constant. याचा अर्थच काय की एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट असे पार्ट्स आपण त्यामध्ये स्टडी केलेले होते. ओके, दॅट मीन्स दीज आर दी स्टेटमेंट्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ॲक्च्युअल व्हॉट इज द लिमिटेशन्स ऑफ दॅट लॉ? त्या लॉचं लिमिटेशन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहे, काही कमतरता आहेत, काही ड्रॉबॅक्स आहे, म्हणूनच सेकंड लॉची गरज बसली. मग प्रश्न जर तुम्हाला असा आला, गिव्ह किंवा एक्सप्लेन the need of second law of thermodynamics. किंवा what is the need of second law of thermodynamics? That means तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं की limitations of first law of thermodynamics. Limitations आणि need for second law हे दोन्हीही कसं आहे, सेम आहे. ओके, सो नीड ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कोणकोणते कारण आहेत, त्याला कोणकोणते ड्रॉबॅक्स आहेत, लिमिटेशन्स आहेत ते आपण बघितलं. तर यामध्ये आपण सुरुवातीला स्टार्टिंगला असं म्हटलं होतं की डायरेक्शन जी आहे, फ्लो डायरेक्शन जी आहे, एनर्जी फ्लो डायरेक्शन जी आहे ती यामध्ये मेन्शन नाही. ओके, डायरेक्शनचं काही रेस्ट्रिक्शन फर्स्ट लॉमध्ये दिलेले नाही. मग दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती नेहमी हीट एनर्जी और एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, म्हणजे हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी एनर्जी का हीट एनर्जी किंवा एनर्जी काय होईल, ट्रान्सफर होईल. असं होईल का की कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे एनर्जी ट्रान्सफर होईल का? नाही. मग हे जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन फर्स्ट लॉ मध्ये मेन्शन नाही, हा त्याचा ड्रॉबॅक्स आहे. ओके, हा त्याचा ड्रॉबॅक. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं कन्व्हर्शनचा फॅक्टर आपण त्यामध्ये दिलेला होता. कन्व्हर्शनचा फॅक्टर जो आहे, पॉईंट जो आहे, आपण त्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेला होता की हीट एनर्जी आणि वर्क याचं जे कन्व्हर्शन आहे हा सुद्धा पॉईंट्स आपण त्यामध्ये काय केलं होतं, कन्वर्ट केला होता. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सिम्पली इस्टॅब्लिश की इक्वेलन्स बिटवीन डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी, डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी इक्वेलन्स आहे, बट इट इज फेल. However, this law failed to explain under the condition and to what extent it is possible to bring the conversion of one form of energy into another form. म्हणजे आपण फर्स्ट लॉ मध्ये असं म्हटलं होतं if x amount of किंवा some amount of energy, one form of energy get disappear, then equal amount or equal quantity of another form of energy make appear. पण किती अमाऊंट मध्ये, किती एक्सटेंट मध्ये, किती प्रमाणामध्ये हे पॉसिबल आहे हे त्यांनी काही मेन्शन केलं नाही, त्या ठिकाणी काही सांगितलं नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डज नॉट एक्सप्लेन व्हाय द केमिकल रिएक्शन डू नॉट प्रोसीड टू कम्प्लिशन. लेटेस्ट द कन्सिडरेशन रिएक्शन. एक रिएक्शन आपण घेतली होती काल, उदाहरणार्थ कार्बन मोनॉक्साईड कंबाईन विथ वॉटर, इट गिव्स कार्बन डायऑक्साईड अँड H2. यामध्ये सुद्धा आपण काय केलं, याचे ड्रॉबॅक्स आले. दॅट मीन्स 100% कार्बन मोनॉक्साईड आणि 100% वॉटर मॉलिक्यूल प्रोव्हाइड केलं तर 100% आपल्याला CO2 प्रोव्हाइड व्हायला पाहिजे होता, पण त्या ठिकाणी तो 100% CO2 प्रोव्हाइड झालेला नाही. म्हणजे काय, त्याची जे प्रोडक्ट मिळालं आपल्याला लेस दॅन 100% आहे, लेस दॅन 100% आहे. मग याचा अर्थ काय होत आहे की इथे जी इफिशियन्सी बाबत तो लॉ जो आहे तोच काही सांगण्यासाठी फेल ठरला. म्हणजे जी 100% इफिशियन्सी आहे ते सांगण्यासाठी फर्स्ट लॉ काय ठरला, फेल ठरला. ओके, मग हे जे फर्स्ट लॉचे ड्रॉबॅक्स आहेत, या ड्रॉबॅक्सच्या आधारे किंवा हा ड्रॉबॅक्स असल्यामुळे सेकंड लॉची गरज भासली. ओके, क्लिअर. सेकंड लॉची त्यामुळेच काय झाली, गरज भासली. सो व्हॉट इज द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? गिव्ह द स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग आता सेकंड लॉ काय आहे आपण ते बघू, आणि त्याच्या स्टेटमेंट जे आहेत त्या कोणकोणत्या स्टेटमेंट आपल्याला पाहायच्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टने आपल्याला वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहे, मिनिंग त्याचं जवळपास कसं सेम आहे. जसं फर्स्ट लॉमध्ये आपण डिफरंट स्टेटमेंट स्टडी केले आहे, पण मिनिंग जे आहे मात्र त्याचं ते कसं आहे सगळ्यांचं सारखंच होतं. ओके,
तसं आपल्याला पाहिजे आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो क्वेश्चन, गिव्ह द स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यावर दोन्हीपैकी एकावर 100% क्वेश्चन असतो. आता यापैकी यामध्ये काय असेल, गिव्ह द टू स्टेटमेंट किंवा एनी थ्री स्टेटमेंट, एनी टू स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अशा फॉर्ममध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला राहू शकतो, लक्षात घेतला. ओके. सो व्हॉट इज द ॲक्च्युअल स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या काय स्टेटमेंट्स आहे आपण यामध्ये त्या बघू. बघा आता, वर्क कॅन बी कम्प्लिटली कन्वर्ट इन टू हीट, हे आपल्याला माहित आहे. आपण फर्स्ट लॉच्या पॉईंटमध्ये आपण ते डिस्कस केलं. वर्क कॅन बी कम्प्लिटली कन्वर्ट इन टू heat, but heat cannot be completely converted into heat. Heat cannot be completely converted into work. म्हणजे थोडक्यात काय आहे, हीटचं कन्वर्शन जे आहे, हीटचं कन्वर्शन कम्प्लीट वर्कमध्ये होणार नाही. म्हणजे आपण जरी म्हटलं की वर्क हे कम्प्लिटली कन्वर्ट करू आपण हीटमध्ये, पण हीट जी आहे ती कम्प्लिटली वर्कमध्ये कन्वर्ट होणार नाही. मग कशा पद्धतीनं, हां, एक्सटर्नल इंजिन, एखादा एक्सटर्नल एजन्सी जर आपण त्याला अटॅच केलं तर तो पॉईंट्स वेगळा राहील. म्हणजे विदाऊट लिव्हिंग अ परमनंट चेंज इन द सिस्टीम ऑर सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये कोणताही बदल केला नाही आपण, आणि आपण असं म्हटलं की वर्क कम्प्लिटली कन्वर्ट इन टू हीट, नो डाऊट इट इज पॉसिबल, बट हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्ट इन टू वर्क. हेच या स्टेटमेंट, या सेकंड लॉच्या स्टेटमेंटचा मुख्य सार याच्यामध्ये आहे. ओके. सो गिव्ह दिस डिफरंट स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा, केल्विन प्लँक्स. आता आपण ऐकलेले केल्विन्स वगैरे हे नाव, सायंटिस्टचं नाव प्लँक्स कॉन्स्टंट वगैरे आपण बघितलेलं आहे. प्लँक्सचं सुद्धा कॉन्स्टंट सायंटिस्टचं नाव आहे. ते केल्विन प्लँक्स नावाच्या सायंटिस्टने एक आपल्याला स्टेटमेंट दिली आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची. कशावरून त्यांनी काय केलं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे ड्रॉबॅक स्टडी केले, आणि नीड म्हणू आपण त्याला, ड्रॉबॅक्स म्हणजे लिमिटेशन्स किंवा नीड ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, हे त्यांनी याचा अभ्यास केला. आणि त्यांनी काय केलं, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला दिला. काय या लॉमध्ये बघा, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अन इंजिन विच ऑपरेटिंग इन अ कंप्लीट सायकल विल ॲब्झॉर्ब द हीट फ्रॉम अन सिंगल बॉडी अँड कन्वर्ट कम्प्लिटली इन टू वर्क. दॅट मीन्स इट शोज 100% efficiency without leaving permanent changes in the वर्किंग सिस्टीम. म्हणजे काय म्हटलं यामध्ये, की हे इम्पॉसिबल आहे असं इंजिन कन्स्ट्रक्ट करणे, किंवा एखादं इंजिन कन्स्ट्रक्ट झालेलं आहे आणि ते ऑपरेट होते एका कंप्लीट सायकलमध्ये, ते वर्क होत असताना, ऑपरेट होत असताना ते एका सिंगल बॉडीकडून हीट ॲब्झॉर्ब करेल आणि त्याचं कम्प्लिटली कन्व्हर्शन जे ती वर्कमध्ये करेल. ओके. दॅट मीन्स 100% इफिशियंट दाखवेल. असं पॉसिबल नाही, असं शक्य नाही. इट इज इम्पॉसिबल. सुरुवातीचं वाक्यच काय म्हटलं, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अन इंजिन विच ऑपरेटिंग इन अ कंप्लीट सायकल. ते कसं एका कंप्लीट सायकलमध्ये ऑपरेट होईल, विल ॲब्झॉर्ब द हीट फ्रॉम अ सिंगल बॉडी अँड कन्वर्ट इट कम्प्लिटली इन टू वर्क. दॅट मीन्स इट शोज 100% इफिशियन्सी विदाऊट लिव्हिंग परमनंट चेंजेस इन दॅट सिस्टीम. म्हणजे त्या सिस्टीममध्ये कोणताच बदल त्या वर्किंग सिस्टीममध्ये करायचा नाही. आणि असं की वर्क जे आहे हे कम्प्लिटली हीट एनर्जी जी आहे ती वर्कमध्ये कन्वर्ट होईल, असं पॉसिबल होणार नाही. असं कोणतंच इंजिन कन्स्ट्रक्ट होत नाही. हे प्लँक्स आणि केल्विन यांची दिलेली स्टेटमेंट्स आहे. ओके. मग आता क्लॅसियसनी काय स्टेटमेंट दिली बघू आपण. नेक्स्ट स्टेटमेंट म्हणजे नेक्स्ट सायंटिस्ट जो आहे, ॲक्च्युली या ठिकाणी आपण हा जो पॉईंट दिला हे दिसतं आपल्याला हॉट रिझर्वर आणि हे कोल्ड. तो एनर्जी जी आहे म्हणजे हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल फ्लो होते, लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल फ्लो होत नाही, म्हणून आपण याच्यावर काय दिला, क्रॉस केला. दिसतो ना इथे क्रॉस याच्यावरती. म्हणजे या डायग्रामवरून आपल्याला याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे आहे एनर्जी फ्लो जो आहे तर हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल आहे. म्हणजे हॉट सोर्स आहे टू कोल्ड सोर्स असणार आहे, कोल्ड सोर्स टू हॉट सोर्स राहणार नाही. पण हे जे आहे हेच या क्लॅसियसने आपल्याला स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. ॲक्च्युली हा एक जर्मन सायंटिस्ट होता आणि त्यांनी आपल्याला सेकंड लॉ जो पब्लिश केला आहे तो केला 1854मध्ये, 1854मध्ये यांनी याला लॉ तो सेकंड लॉ पब्लिश केला. आणि त्यावरून आपण काय केलं, क्लॅसियस स्टेटमेंट असं म्हटलं. काय त्याचे स्टेटमेंट, Now, the classic statement stated that heat can never pass from colder to warmer body without some other changes connected with their occurring at the same time. म्हणजे बघा, जसं आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण समजा उंच याच्यावरून पाणी खाली येते म्हणतो आपण, त्या पाण्याला खाली येण्यासाठी नॅचरल प्रोसेस आहे ती.
गच्चीवरून किंवा उंच आपल्या घरावरच्या आपण टाकी ठेवलेली आहे त्याच्यातून आपण काही नळामध्ये कॉक काही लावतो का मोटर वगैरे, ऑटोमॅटिक कॉक ऑन केला आपल्याला खाली पाणी येतं. ओके, म्हणजे काय हा हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल फ्लो आहे. याचं म्हणणं आहे असं होणार नाही खालून पाणी वरती जाईल असं होणार नाही. लक्षात आलंय का याचं? म्हणजे यांनी हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडीचं एक्झाम्पल दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एक कोल्ड बॉडी आहे, त्या कोल्ड बॉडीचं टेम्परेचर आपण असं म्हणू समजा फॉर एक्झाम्पल 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि एक हॉट बॉडी आहे त्याचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस आहे. तर असं होणार नाही या कोल्ड बॉडीचं टेम्परेचर त्या हॉट बॉडीमध्ये ट्रान्सफर होईल किंवा पास होईल असं होणार नाही. म्हणजे थोडक्यात कसं की हॉट बॉडी जी 50 होती ती आता 60वर गेली आणि जी कोल्ड बॉडी आहे 10 होती ते 0वर आली, असं त्यामध्ये होणार नाही. तर उलट काय होईल, हॉट बॉडीकडून या कोल्ड बॉडीकडे एनर्जी जी आहे हीट एनर्जी काय होईल, ट्रान्सफर होईल. ओके, मग हे ज्याच्या स्टेटमेंटमध्ये दिलं आहे की हिट कॅन नेव्हर पास फ्रॉम, हिट कॅन नेव्हर हा शब्द सुरुवातीला, हिट कॅन नेव्हर पास फ्रॉम कोल्डर टू वॉर्मर बॉडी विदाऊट सम चेंजेस, काही चेंज केलं. आता हे कुठं घडत असतं, मग फ्रीजमध्ये वगैरे हे जे रेफ्रिजरेटर घेतलं आपण एक्झाम्पल, किंवा दुसरं याच्याशी रिलेटेड झालं, दुसरं जर हाय पोटेन्शियल लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण काय करतोय, पाणी वर चढवण्यासाठी आपला मोटर पंप लावतो. म्हणजे हे चेंज झालेले आहेत, त्यामध्ये आपण एक्सटर्नल एजन्सी जी आहे ती एक्सटर्नल सिस्टीम त्याला ॲड केलेली आहे. पण असं न करता असं होणं शक्य आहे का? नाही. म्हणून कॅन नेव्हर पास फ्रॉम कोल्डर टू वॉर्मर बॉडी विदाऊट सम अदर चेंजेस, कोणतेही चेंज न करता, कनेक्टेड विथ देअर ऑकरिंग ॲट अ सेम टाइम्स. क्लिअर? ओके, म्हणजे हे झाले क्लासिक स्टेटमेंट्स. मग आता नेक्स्ट स्टेटमेंट बघू आपण. थॉम्सननी काय स्टेटमेंट दिली बघा आता आपण. लॉर्ड केल्विनचा अभ्यास स्टडी करून थॉम्सननी सुद्धा काय केलं, यामध्ये आपल्याला एक स्टेटमेंट दिली आहे. 1851 मध्ये त्यांनी काय केली, स्टेटमेंट सजेस्ट केली आहे आणि ते स्टेटमेंट असे म्हणते, इट इज इम्पॉसिबल बाय मीन्स ऑफ ॲन इनिमियंट मटेरियल एजन्सी to drive mechanical effort from any portion of the matter by cooling it below the temperature at a coldest of surrounding object. म्हणजे जो आपण पहिला जो पार्ट बघितला आपण क्लासेसचा तोच यांनी काय केला या ठिकाणी अभ्यास, फक्त यांनी वर्क जे टाकले ते कसं मेकॅनिकल एफर्टचा हा पॉईंट यामध्ये ऍड केला आहे. ठीक आहे, सेम जवळपास तोच पॉईंट्स यामध्ये. आणि तसंही आपण म्हटलं की या ज्या स्टेटमेंट प्रत्येक सायंटिस्टने जरी वेगवेगळे दिले असेल तर फायनलाइज मिनिंग जे आहे त्याचा एकच अर्थ यामध्ये आहे की एनर्जी जो फ्लो आहे तो हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल आहे, ना की लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. ओके, विदाउट चेंजेस इन द सिस्टीम. मग केल्विनची सेपरेट स्टेटमेंट, इट इज इम्पॉसिबल फॉर सेल्फ ॲक्टिंग मशीन. आता इथे पहा, सेल्फ ॲक्टिंग मशीन अनएडेड बाय द एक्सटर्नल एजन्सी. एक्सटर्नल एजन्सी कोणतीच ॲड करायला नको. अनएडेड बाय द एक्सटर्नल एजन्सी टू कन्वे heat from one body to another, that means having a higher temperature. That means him from one body having lower temperature to the another body having a higher temperature. म्हणजे लोअर टेम्परेचर असलेल्या बॉडीकडून हायर टेम्परेचर असलेल्या बॉडीकडे हीट टेम्परेचर ट्रान्सफर होईल असं होणार नाही. ऑलरेडी बाय अन एक्सटर्नल एजन्सी, कोणतीच एक्सटर्नल एजन्सी ॲड केलेली नसेल अशा वेळेस. ओके, म्हणजे अशा ह्या 4 स्टेटमेंट्स वेगवेगळ्या सायंटिस्टने दिलेल्या आहे. मग कंबाईन आपल्याला जर असं स्टडी करता येईल तर सिम्पल काय म्हणता यामध्ये, एक गॅसच्या बाबतीत जर म्हटलं, डिफ्युजन ऑफ गॅस इज ऑलवेज टेक प्लेस फ्रॉम द रिजन ऑफ हाय प्रेशर टू वन ॲट अ लोअर प्रेशर अंटिल द प्रेशर बिकम अ युनिफॉर्म. आता सरळ माहिती आपल्याला एक उदाहरण घेऊ आपण. 2 सिलेंडर घेतले आपण. एका सिलेंडरमध्ये गॅस आपण खूप जास्तीचा गॅस भरलेला आहे. समजा आपण असं म्हणून त्याची हाय प्रेशरमध्ये आपण एक 10 kg त्यामध्ये गॅस भरला आणि दुसरं जे सिलेंडर आहे त्यामध्ये काय केलं आपण, कमी गॅस भरला, 1 kg त्यामध्ये गॅस. दोन्हीची साईज सेम आहे, आतला जे एरिया आहे तो दोन्हीचा सारखा आहे, पण एकामध्ये आपण 10 kg भरलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये 1 kg आहे. 10 kg मध्ये भरताना आपल्याला प्रेशर क्रिएट करावं लागलं, तेव्हा कुठे 10 kg त्यामध्ये बसला. मग आता आपण काय केलं, तर दोन्ही गॅस कनेक्ट केले एकमेकाला. दोन्ही एका काय करू आपण, एका पाईपनी त्याला कनेक्ट केलेलं आहे. देन वाट आपण काय होईल, हा उरलेला 1 kg परत या 10 kg असलेल्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर होईल की 10 kg ज्या मधले असलेल्या सिलेंडरमधला हा जो 1 kg जे त्यामध्ये घालून रिकामा आहे थोडं खाली आहे त्यात ट्रान्सफर होईल. तर आपल्या सगळ्यांना कॉमन माहिती आहे की या 10 kg अंडर प्रेशर जो भरलेला आपण या सिलेंडरमधला जो गॅस आहे त्यातला गॅस हा 1 kg असलेल्या सिलेंडरमध्ये काय होईल, ट्रान्सफर होईल. ओके, कुठपर्यंत, जोपर्यंत दोन्हीमध्ये इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत, दोन्हीमध्ये इक्विलिब्रियम
सेम येत नाही अशापर्यंत. ओके, म्हणजे गॅसचं डिफ्युजन सुद्धा आपल्याला पाहायचं झालं तर हे सुद्धा कसं होतं, हाय प्रेशर रिजन टू लोअर प्रेशर रिजन याकडे होतं. ओके, जास्त ज्या ठिकाणी प्रेशर आहे तिकडनं कमी प्रेशर असेल आणि हे कुठपर्यंत अंटिल इक्विलिब्रियम. म्हणजे याचा अर्थ असंही होणार नाही की या 10 kg मधला अख्खाचा का या 1 kg मध्ये जाईल आणि इकडे 11 होईल आणि इकडे वॅकंट होईल, असं होईल का? असंही होणार नाही. त्यामध्ये इक्विलिब्रियम जोपर्यंत इस्टॅब्लिश होत नाही, म्हणजे 5.5 याच्यामध्ये आणि 5.5 याच्यामध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस ती काय होईल, स्टेबल राहील. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय मग, हे ऑल नॅचरल प्रोसेस टेक प्लेस इन वन डायरेक्शन ओनली अँड कॅनॉट बी रिव्हर्स. म्हणजे नॅचरल प्रक्रिया ज्या आहेत, या प्रोसेस ज्या आहेत, हे वन वे आहे, एकाच डायरेक्शन. त्या ज्या आहे त्या रिव्हर्स नसतात. जसं आपण काल एक्झाम्पल घेतलं अर्थक्वेकचं, किंवा आपण काय म्हणू त्याला, वीज पडते त्याचं एक्झाम्पल, असे असंख्य एक्झाम्पल्स आपण नॅचरल जे एक्झाम्पल्स आहेत ते यामध्ये घेऊ शकतो की त्याचं कन्व्हर्जन जे आहे एकाच डायरेक्शनने आहे, ती रिव्हर्स होणार नाही. म्हणजे असे हे 6 स्टेटमेंट्स आपण यामध्ये त्या सेकंड लॉच्या बघितला. पहिली बघितला प्लॅन, केल्विन अँड प्लॅंकचं, यांनी 100% इफिशियन्सी पॉसिबल नाही हे सांगितलं. क्लासियसने हे सांगितलं की यामध्ये कोल्डर बॉडीकडून हॉट बॉडीकडे हीट ट्रान्सफर होणार नाही हे सांगितलं. त्याच्यानंतर थॉम्सननी तेच सांगितलं की असं इंजिन एखादं किंवा कन्व्हर्ट करणे किंवा कन्स्ट्रक्ट करणे पॉसिबल नाही की ज्यामध्ये काय होईल की मॅटर जे आहे ते कुलिंग टू हायर म्हणजे कोल्डेस्ट ट्रान्सफर होईल. म्हणजे त्या ठिकाणी आपण आता हेच जर आपण रेफ्रिजरेटर जर म्हटलं तर त्यामध्ये ते होईल, पण तो काय झाला, तो एक्सटर्नल एजन्सीचा पार्ट झाला. ओके, एक्सटर्नल एजन्सीचा म्हणजे काय, कूल बॉडी आणि त्याला अजून कूल करायचं असं शक्य होणार नाही आपल्याला. त्यासाठी त्याला काय करावं लागेल, एक्सटर्नल एजन्सी कनेक्ट करावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, एखादं मटेरियल जे आहे ते कनेक्ट करावं लागेल, त्याला मटेरियल एजन्सी एखादी घ्यावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावं लागेल. ओके, केल्विन काय म्हणतो, केल्विन इथे सांगितलं एखादी सेल्फ ॲक्टिंग मशीन आहे, त्यालाच कोणतीच आपण एक्सटर्नल एजन्सी ॲड केलेली नाही. आणि अशा वेळेस जर हीट फ्लो होत आहे म्हणून आपण कोल्डकडून हॉट बॉडीकडे किंवा लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचरकडे, तर हे पॉसिबल नाही, हे केल्विननी सांगितलं. आणि जनरल एक आपण गॅस डिफ्युजनचा एक पॉईंट घेतला की गॅस ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि फायनलाइज त्याला एक आपण 6वा पॉईंट घेतला आहे, ऑल नॅचरल प्रोसेसेस टेक प्लेस इन वन डायरेक्शन ओनली अँड कॅनॉट बी रिव्हर्स. म्हणजे सगळ्या नॅचरल प्रोसेस हे एकाच डायरेक्शन असतात, त्या रिव्हर्सिबल नाही. ओके, जे आर दी स्टेटमेंट्स ऑफ, हे आहे स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे स्टेटमेंट्स आहे. तर आता आपण काय करू, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या स्टेटमेंटबद्दलची आपण या ठिकाणी एक व्हिडिओ आहे तो आपण प्ले करू आणि सगळ्यांना तो ऐकायचं केअरफुली आणि आपल्याला त्याच्यावर आपण चर्चा करू. सगळ्यांना आता स्क्रीन दिसते आणि आवाज आलाय का? हो सर. हो सर. ओके ओके, या स्क्रीनला प्ले करू. Hello there, it's the Easy Engineering once again, and today's topic is the second law of thermodynamics. This topic has made most of the engineering students confused, so for this discussion, we will make it as easier as possible. So the major statements of the second law of thermodynamics are the following. First is a closure statement that says, it is impossible for any statement to operate in such a way that the sole result would be an energy transfer by heat from a cooler to a hotter body. Second is Kelvin-Planck statement. It is impossible for any system to operate in a thermodynamic cycle and deliver a net amount of energy by work to its surroundings while receiving energy by heat transfer from a single reservoir. Third statement is the entropy statement. It is impossible for any... आता ही स्टेटमेंट वेगळी आहे, लक्षात घ्या. ही एंट्रॉपी स्टेटमेंट्स आहे, ही काळजीपूर्वक ऐका. इट इज इम्पॉसिबल फॉर एनी सिस्टीम टू ऑपरेट इन अ वे दॅट एंट्रॉपी इज डिस्ट्रॉय. Any system to operate in a way that entropy is destroyed. एंट्रोपीचा अर्थ काय, आता पुढे आपल्याला एंट्रोपी शिकायची आहे. म्हणजे काय असतं की एक अनअवेलेबल फॉर्म ऑफ असतो एनर्जीचा, अनअवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, बघा, मी 100 अमाऊंट एवढे प्रोव्हाइड केले, काही असेल, पैसे म्हणा काही म्हणा, 100 अमाऊंट प्रोव्हाइड केल्यानंतर जे आहे
पुढचं जे वर्क होईल आउटपुट त्याचं, ते आउटपुट जे असेल समजा ते 70% आहे, म्हणजे 70च आहे. मी 100 प्रोव्हाइड केलं, 70च आहे, म्हणजे 30 जो आहे हा अनअवेलेबल फॉर्म आहे. अनअवेलेबल फॉर्म आहे, तो फॉर्म अवेलेबल राहत नाही, तो दिसत नाही, पण तो आहे. तो त्या बेरजेमध्ये आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे प्लस कसं की ही प्रोव्हाइड केलेला अमाऊंट इक्वल टू ॲक्च्युअल अमाऊंटचं झालेलं वर्क प्लस अनअवेलेबल फॉर्म ऑफ वर्क, म्हणजे त्याला एन्ट्रॉपी म्हटलं. म्हणून काय म्हटलं आपण, इट इज इम्पॉसिबल फॉर एनी सिस्टीम टू ऑपरेट इन अ वे दॅट एन्ट्रॉपी इज डिस्ट्रॉय. याच्यावरून आपले दुसरे स्टेटमेंट आपल्याला असं करता येतं बघा, इट इज इम्पॉसिबल फॉर एनी मशीन और एनी बॉडी टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. पण थोडक्यात काय, एनर्जी कन्झ्युम न करता वर्क होणार आहे, काम होणार आहे, काम होत आहे, वर्क होत आहे, असं होणं शक्य नाही. पहिलं काय करेल, ती बॉडी जी आहे, ती सिस्टीम जी आहे, ती जे आहे मटेरियल, ती एनर्जी कन्झ्युम करेल, स्वतः खर्च करेल, आणि देन रिमेनिंग अमाऊंट जो आहे मग त्याचं काय करेल, ती वर्क करेल. ओके, दॅट्स वाय इट इज इम्पॉसिबल फॉर एनी मशीन टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. ओके, तर हाच पॉईंट यामध्ये एन्ट्रोपीच्या स्टेटमेंटमध्ये दिला. इट इज इम्पॉसिबल फॉर एनी सिस्टीम टू ऑपरेट in a way that entropy is destroyed. Okay. So, to make it easy, we made two easier statements that would help us more in understanding this law. So first is, well, let's call this as high to low. For any process, a natural flow will always be from higher energy value to lower energy value. बघा आपण जी स्टेटमेंट दिली आहे लास्ट पॉईंट, हाय टू लो, म्हणजे हायर एनर्जी असेल तिकडून लोअर एनर्जीकडे फ्लो होत असतो. ओके, एनी प्रोसेस, कोणतीही नॅचरल प्रोसेस असला आपण जर विचार केला आपण, तर हाय एनर्जी व्हॅल्यू टू लोअर एनर्जी व्हॅल्यू तो काय होतो, फ्लो होतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. ओके, For example, coffee. The temperature of coffee is higher than its cup, and as what it says, from higher energy value. So the temperature of coffee gets transferred to the cup, which is cooler, lower energy value, and that's why the cup gets hotter. आता एक बेस्ट एक्झाम्पल बघा, हे यामध्ये काय होतं, समजा आपण आता एक कप घेतला, तो कप कसा आहे, कप घेतला आपण, तो कप हा कोल्ड आहे, बरोबर ना. आपण घ्याल चहा ओतण्यासाठी आपण कप घेतो, तो कप कोल्ड आहे, थंड आहे, नॉर्मल टेम्परेचरचा आहे. पण आपण जे त्यामध्ये हॉट वाटर किंवा हॉट टी म्हणा किंवा इथं कॉफी दिलेली आहे, हॉट कॉफी जर त्यात आपण जर पोर केली, ओतली, तर वाट आपण काही वेळेनंतर आपल्याला काय होतो, कप सुद्धा काय होतो, हॉट होतो. ओके, कप सुद्धा हॉट होतो. म्हणजे याचा अर्थ काय झालं, ती हीट जी ट्रान्सफर झाली ती कशी झाली, ती हॉट मटेरियल, हॉट बॉडी, ती गरम जी बॉडी आहे, वार्म जी बॉडी आहे, हॉट बॉडी आहे, त्या मटेरियलमधून ती हीट ट्रान्सफर झाली या कपाकडे, या कपाच्या मटेरियलकडे, जो की कसा आहे, कोल्ड आहे. हॉट टू कोल्ड यामध्ये काय झाला, हा फ्लो झाला. Or try a compressed gas in a balloon. If you open a small hole in a balloon, does the outside air enters the balloon? No. Instead, the gas in the balloon goes outside, transfers its pressure to the outside air, because the gas in balloon has higher pressure than. आता एक सिंपल उदाहरण बघा, तुम्हाला हे उदाहरण आपण नेहमी अनुभवते, पण आपल्याला इट इज रिलेटेड विथ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हे आपल्याला माहित नाही. म्हणजे कशा पद्धतीने बघा, एखादं समजा आपण बलून घेतला, त्यामध्ये हवा ब्लो केली, आपण हवा, त्या बलून मध्ये आपण हवा फुकली, बलून फुगलाय, बलून फुगा घेतलाय. मग तो जो बलून आहे, तो आपण त्या बलूनला जर आपण काय केलं, थोडंसं पिननी छिद्र पाडलं, तर काय होतं माहितीये का, त्या बलूनमध्ये जी आपण हवा फुकलेली आहे, म्हणजे प्रेशर क्रिएट करून आपण हवा त्यात ब्लो केलेली, फुकलेली आहे, पास केलेली त्या बलूनमध्ये. म्हणजे आतलं जे प्रेशर आहे ते बलूनमधलं, ते प्रेशर जास्त आहे, बाहेरचं एक्सटर्नल प्रेशर जे कमी आहे. त्यामुळे जेव्हा आपण त्याला पिन टच करतो, तेव्हा सडनली त्यातली जी हाय प्रेशर असलेली गॅस आहे किंवा हाय प्रेशर असलेली हवा जी आहे, ती काय होते, फास्ट काय होते, बाहेर येते. आणि म्हणून बऱ्याच वेळेस पहा तुम्ही, तसं झाल्यानंतर फुगा एकदम सडनली हातातून निसटून जातो किंवा उडून जातो. हवा जोपर्यंत पूर्ण निघत नाही तोपर्यंत तो प्रेशरनी समोर पास होत जातो. तर हे एक सेकंड लॉचं एक्झाम्पल. म्हणजे काय झालं, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, हाय प्रेशर टू लो प्रेशर, हे आपलं एक्झाम्पल यामध्ये The outside air. A tank full of water connected to an empty tank. आता मगाशी आपण जो 2 सिलेंडरचा विचार केला होता, 2 सिलेंडरचं आपण एक्झाम्पल जे सांगितलं ते बघा, हे 2 टँक दिले, टँक ए अँड टँक बी. टँक ए अँड टँक बी. टँक ए जो आहे तो हायर याच्यावर ठेवलाय, पोटेन्शियलवर ठेवलाय, म्हणजे आपण उंच ठिकाणी ठेवलाय असं म्हणू आपण. टँक बी जो आहे तो थोडासा आपण काय केला, खाली ठेवलाय. क्लिअर? ओके,
आता काय त्यामध्ये टँक एच्या आपण बॉटलमधून एक पाईप काढला आणि तो टँक बीच्या माउथपर्यंत आपण आणून सोडून दिला आहे. आणि जसं आपण आता हा जो मधला जो कॉक आहे तो ऑन केला त्यावेळेस काय होईल की हे जे टँक ए मधलं जे वॉटर आहे ते टँक बी मध्ये ट्रान्सफर होईल अनटिल इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश. म्हणजे पूर्ण हा ड्राय होईल असं नाही, त्याची लेवल बघा, त्या लेवलपर्यंत काय होईल ते फ्लो होईल. with a valve in the middle. Now open the valve, and what happens? The full tank level is lowered, transferring its level to the empty tank. How about the topics being discussed in your classroom? That transfer of ideas comes from the professor, which has more ideas to its students, which has lower ideas. Or even think of the salary from employer to employee. True, right? So now let's move to the second one. Let's call this as perfect is impossible. For every real world process, there will always be losses. आता That means you cannot convert all of your car's fuel into mechanical energy which can rotate your car's wheels. Proof is the gases you see in the car's muffler. Or try bouncing a ball by first throwing it up to the air. See that as the number of bounces increases, the level of bounce decreases because of the loss of energy. काय आहे म्हटलं आपण एखाद्या गाडीमध्ये फ्युएल आपण टाकलं, ती गाडी रन होत राहील आणि एक वेळ अशी येईल की ती काय होईल, स्टॉप होईल. म्हणजे काय, ज्या ठिकाणी कन्झम्पशन होत आहे तिथे वर्क होत आहे, कन्झम्पशन स्टॉप झालं, वर्क काय होईल, स्टॉप होईल. आपण बलून जो आहे किंवा बॉल घेतला, बॉल आपण थोडंसं काय जम्प केला, त्याच्याकडे जे प्रेशर आहे तोपर्यंत तो काय होईल, कंटिन्यू जम्प होईल. आणि हळूहळू आपल्याला दिसेल त्याची जम्प जे आहे, म्हणजे ते काय म्हणू आपण, तो कुदणार आहे, तो उंच उडणार आहे, ते स्लो, त्याची हाईट सुद्धा कमी 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 होत जाईल, हाईट डिक्रीज होत जाईल आणि एक वेळ असा येईल तो जमिनीवर पडून राहील, तो काय होणार नाही, जम्प होणार नाही. म्हणजे जितकी एनर्जी त्याला प्रोव्हाइड केलेली आहे, कन्झ्युम केल्यानंतरच ते वर्क करत आहे आणि ती काय एकदा एनर्जी संपली तर तो वर्क काय करेल, स्टॉप करेल. ओके, तर ही जी स्टेटमेंट आहे ही आहे सेकंड लॉच्या स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला सिंपल या व्हिडिओद्वारे आपल्याला सेकंड लॉ समजण्यासाठी थोडंसं आपल्याला खूप सोपं जाईल, इझी जाईल, म्हणून आपण यामध्ये हा व्हिडिओ त्यासाठी मुद्दाम त्याच्यामध्ये काय केला आहे, ॲड केलेला आहे. लक्षात येते, प्रत्येक असा आहे तो आता त्या थेरॉटिकल फॉर्ममध्ये तो आहे, तो आपण बघू दिसतो का एकदा. तर Second, हॅलो, एकदा मला सांगा सगळ्यांना, आवाज आला का आता जे व्हिडिओ आपण रन केला त्याचा, आणि स्क्रीन दिसते का? आवाज पण येतो ना, तो थोडस स्क्रीन छोटी नो डाऊट. परंतु यामध्ये आपल्याला याचा आपण जे ऑडिओ व्हिडिओ प्ले करतो आहे हे याचा जास्त प्रभाव आपल्याकडे होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, ते ऑडिओ पण आहे त्यामध्ये आणि व्हिडिओ पण आहे, ते त्यामुळे आपल्याला हे समजण्यासाठी सोपं जातं. तेच आपण पार्ट यामध्ये रन करतोय. second law of thermodynamics. Second law of thermodynamics is a fundamental law of nature which explains that heat can only flow from hot body to cold body by itself. बघा, इथे एक पॉइंट महत्वाचा टाकला, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज अ फंडामेंटल लॉ ऑफ नेचर. किती क्लिअर केलं बघा. फंडामेंटल म्हणजे एक काय नैसर्गिक मूलभूत नियम आहे हा. लक्षात घ्या, नैसर्गिक मूलभूत नियम आहे की ज्यामध्ये फ्लो जो आहे हीट एनर्जीचा असो किंवा एखाद्या एनर्जीचा असो, नॉर्मल तो हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल असेल. मग हीटचं जरी घेतलं, हीट कॅन ओनली फ्लो हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी इट सेल्फ, स्वतःहून. त्याला काही एक्सटर्नल एजन्सी, म्हणजे त्याला तुम्ही आपण नॅचरल म्हटलं ना, तो स्वतःहून प्रोसेस होते, म्हणजे ती काय झाली, नॅचरल. अरे स्टार्ट होतं काय. Second law of thermodynamics.
Second law of thermodynamics is a fundamental law of nature, which explains that heat can only flow from hot body to cold body by itself. The most significant statements of second law of thermodynamics are: 1. Kelvin-Planck statement. It is impossible by any thermodynamic process which results solely in the removal of heat from a heat reservoir and convert it entirely into work. It means that it is not possible to get a continuous supply of work from a body by cooling it to a temperature lower than that of the surroundings. 2. Clausius statement. It is impossible for a self-acting machine unaided by any external agency to transfer heat from a body at lower temperature to a body at higher temperature. It means that by itself, heat cannot flow from a body at lower temperature to a body at a higher temperature. Kelvin's statement can be interpreted in many ways and suggests that no heat engine can convert whole of the heat energy supplied to it into useful work. ओके, म्हणजे बघा यांनी जे ह्या स्टेटमेंट दिले, जे आपण स्टेटमेंट घेतलं त्या स्टेटमेंट यामध्ये पण त्याचं एक्सप्लेनेशन त्यामध्ये त्यांनी थोडं दिलेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपण जे एक जनरल स्टेटमेंट म्हणतो आपण, इट इज इम्पॉसिबल फॉर एनी मशीन ऑर एनी बॉडी टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. म्हणजे एनर्जी कन्झ्युम न करता वर्क होईल असं पॉसिबल नाही. म्हणजे आपण समजा एनर्जी सप्लाय, इंटरनल एनर्जी जी आहे तोपर्यंत वर्क होतं, इंटरनल एनर्जी कन्झ्युम करून तोपर्यंत ती बॉडी वर्क करेल, पण आपण जर क्यू प्रोव्हाइड केलाच नाही नंतर तर ती वर्क होणार नाही. म्हणजे हे जे स्टेटमेंट्स आहेत, या स्टेटमेंट्स या नॅचरल जे फिनॉमिना आहे, नॅचरल जे प्रोसेस आहे त्याच्याशी रिलेटेड. म्हणून काय सुरुवातीचं जे वाक्य आपण यामध्ये पाहिलं की थर्मोडायनामिक्स जो आहे हा फंडामेंटल लॉज आहे, नॅचरल प्रोसेसेस आहे हा टोटल, त्या आधारे हा आपल्याला लॉ काय केला यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ओके, म्हणजे आता यामध्ये मग प्रश्न कसा असेल, तर प्रश्न तुम्हाला असा विचारतात, गिव्ह दे एनी टू स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा गिव्ह दी स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. अशा वेळेस जर टू म्हटलं तर टू आपल्याला 2 किंवा 3 आपल्याला सहज लिहिता येईल. आणि जनरल जरी म्हटलं गिव्ह द स्टेटमेंट्स ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला 2-3 स्टेटमेंट्स त्यामध्ये आपल्याला काय करता येईल, त्यामध्ये मांडता येईल, देता येईल. ओके, तर हाच पार्ट जो आहे यामध्ये थर्मोडायनामिक्सचा महत्त्वाचा आहे. क्लिअर. म्हणून सुरुवातीलाच आपण यामध्ये हे लिहित असताना या ठिकाणीच क्लिअर केलं सुरुवातीला स्टार्टिंगला, वर्क कॅन बी कम्प्लिटली कन्वर्ट इन टू हीट. ओके, वर्क कॅन बी कम्प्लिटली कन्वर्ट इन टू हीट, बट हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्ट इन टू वर्क. हा जो पॉईंट आहे, या पॉईंटच्या आधारेच आपल्याला काय करायचं आहे, या सेकंडच्या स्टेटमेंट तुम्हाला सगळ्यांना त्या लिहायच्या आहे. आणि हे एकदा जर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस यामध्ये केली तर हे आपल्याला समजण्यासाठी खूप सोपं आहे, इझिली आपल्याला हे काय होईल समजेल. म्हणजे आपण यामुळे काय होईल, ज्यावेळेस स्टेटमेंट 2 जरी लिहायचे झाले तर आपण सहज 3 स्टेटमेंट 4 स्टेटमेंट लिहू शकतो. कारण स्टेटमेंट ह्या जवळपास सगळ्या कशा आहेत, सारख्या आहेत. आता सेकंड स्टेटमेंट क्लासियसची जी दिली ती हॉट बॉडीबद्दल आणि कोल्ड बॉडीबद्दल दिली आहे. आणि पॉईंट एकच आहे की कोल्ड बॉडीची हीट जी आहे ती पास होणार नाही वॉर्म बॉडीकडे किंवा हॉट बॉडीकडे, हाच पॉईंट दिलेला आहे. आणि हाच पॉईंट या केल्विनच्या याच्यामध्ये सुद्धा किंवा इतर याच्यामध्ये सुद्धा, थॉम्सनच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. काहींनी फक्त काय केलं आहे, ते टेम्परेचर म्हटलंय, काहींनी फक्त हीट म्हटलंय, असं याच्यामध्ये एक थोडासा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल. ओके, इथपर्यंत लक्षात आलं, समजा नका, कारण आजचा टॉपिकही यामध्ये संपलेला आहेच.